हिंदू हा धर्म नाही. भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही. बेंगलोर धम्मपीठाचे मठाधिपती जनबसवानंद स्वामीजी यांचे मत. लिंगायत समाजाला मान्यता देण्याची केंद्र सरकारकडे मागणी. जनगणनेमध्ये हिंदू लिंगायत न लिहिता फक्त लिंगायत समाज लिहिण्याचं केलं आवाहन. केंद्र सरकारने जनगणना सुरू केली आहे. या जनगणनेमध्ये धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म असे लिंगायत बांधवांनी नमूद करावे. हिंदू धर्म लिहू नका, कारण हिंदू एक धर्मच नाही. वैदिक धर्माला, सनातन धर्माला हिंदू म्हटलं जातं, म्हणून हिंदू हा धर्म नाही. भारतात मान्यता मिळालेले जैन, बौद्ध, शीख हे तीनच धर्म आहेत. ब्रिटिशांच्या काळात लिंगायत धर्माला मान्यता होती. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर लिंगायत धर्माची मान्यता गेली. त्यामुळे लिंगायत धर्माला सार्वजनिक मान्यता मिळावी यासाठी जनगणनेमध्ये हिंदू लिंगायत न लिहिता फक्त लिंगायत असे लिहावे. केंद्र सरकारकडे आमची मागणी आहे. जसा भारतात जन्मलेल्या जैन, शीख आणि बौद्ध धर्माला मान्यता आहे, तशीच मान्यता द्यावी. यासाठी जनजागृती यात्रा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात काढणार आहोत. 2 जूनपासून मंगळवेढापासून मुंबईपर्यंत ही जनजागृती मोहीम निघणार आहे. सर्वांना शरणार्थी. आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश म्हणजे भारत शासनाचा जनगणना सुरू होणार आहे. त्या जनगणनामध्ये धर्म कॉलममध्ये लिंगायत बांधवांनी फक्त लिंगायत म्हणूनच नोंद करावे. हिंदू किंवा वीरशैव त्या लिहू नका आणि फक्त धर्माचं नाव लिंगायतच लिहा, ही आपली मागणी आहे. कारण हिंदू एक धर्मच नाही. हिंदू म्हणजे वैदिक धर्माला, सनातन धर्माला हिंदू धर्म म्हटलं जातं, तर हिंदू एक धर्म नाही. जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, शीख धर्म आहे आणि तसंच लिंगायत धर्म. ब्रिटिशांच्या काळामध्ये आपला लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता होती, स्वतंत्र धर्म होता. तर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर लिंगायत धर्माचं स्वातंत्र्य गेलं, तर आज पुन्हा लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळायला पाहिजे. त्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा सगळीकडे लिंगायत महामोर्चा झाले. कर्नाटक CM सिद्धरामय्याजी ते एक एक्सपर्ट कमिटी नेमक केलं. डॉक्टर नागमोहन दास चीफ जस्टिस यांच्या नेतृत्वाखाली 7 एक्सपर्ट कमिटी नेमक केले. तर तुम्ही नेमकटीचं रिपोर्ट घेऊन केंद्र शासनाला पाठवलं, तर ते लेटर वापस आलेलं आहे. तर केंद्र शासनाला आपली मागणी आहे, जसा भारतात जन्मलेला जैन धर्म, बौद्ध धर्म आणि शीख धर्माला संविधानिक मान्यता आहे, तसेच महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेला जगाचा पहिला पार्लमेंट, लोकशाहीची व्यवस्था देणारे महात्मा बसवेश्वर यांनी स्थापन केलेला धर्म हा लिंगायत धर्म आहे. पुरोगामी विचाराचा हा स्वतंत्र प्रगतिशील विचाराचा धर्म आहे. लिंगायत धर्माला मान्यता दिलं पाहिजे. आणि आपले लोकांना, लिंगायत बांधवांना, आपल्या लिंगायत समाजामध्ये कर्नाटकात कमीत कमी 100 एक पोट जाती आहेत. तर सगळे आपण लिंगायत आहोत. धर्माचं नाव लिंगायत आहे. आणि वीरशैव शैवाचा एक भाग आहे. वीरशैव जर लिंगायतसोबत आपण जोडलं तर मान्यता मिळणार नाही. त्यामुळं हिंदू आणि वीरशैव न लिहिता फक्त धर्म कॉलममध्ये लिंगायतच लिहा, ही जागृती यात्रा आपण अभियान महाराष्ट्रात सुरू करणार आहोत. त्याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला. तर जून 2 पासून 9 तारखेपर्यंत मंगळवेढापासून मुंबईपर्यंत आपण जनजागृती, लिंगायत जनजागृती यात्रा करणार आहोत. आपले बापूवानी राष्ट्रीय लिंगायत संघ अध्यक्ष आहेत आणि आपले सुरेश पाटील जे आहे मिराजचे, आपला सुशील कुमार हे आपले स्वामी जे आहेत उदगीरचे, सगळे आपण मिळून लिंगायत जनजागृती अभियान करणार आहोत. लिंगायतांनी एवढंच आपली विनंती आहे की आपण धर्मकालामध्ये फक्त लिंगायत म्हणून घ्या.